महायुतीची उमेदवारी कुणाला? शिवसेनेचे मुख्यमंत्र्यांना साकडं. भाजपा आणि राष्ट्रवादीच्या गोटात धाकधूक. शिवसेना सर्वात मोठा पक्ष असल्याचा मारुती धिरडेंचा दावा. शिवसेना उपनेते प्रकाश पाटील यांनी शहापूर विधानसभेची जागा शिवसेनेला मिळण्यासाठी मुख्यमंत्र्यांना साकडे घालणार असल्याचे ठामपणे सांगितलं. शिवसेनेच्या या भूमिकेमुळे महायुतीतील अजित पवार गटाचे प्रस्थापित आमदार आणि संभाव्य उमेदवार दौलत दरोडा यांच्या गोटात खळबळ माजणार आहे. महायुतीमध्ये भाजपा सर्वात मोठा पक्ष दिसत असून त्यांनी अशोक इर्नकसाठी उमेदवारीची मागणी केली आहे, तर अजित पवार गटाकडून दौलत दरोडा महायुतीचे प्रमुख दावेदार असणार आहेत. मात्र काल झालेल्या शिवसेनेच्या कार्यकर्ता मेळाव्यात शिवसेनेने शहापूरच्या उमेदवारीवर जोरदार दावा केला असून जिल्हाप्रमुख मारुती धिरडे यांनी शिवसेना हाच तालुक्यातील सर्वात मोठा पक्ष असल्याने उमेदवारी आम्हालाच मिळावी अशी भूमिका घेतली आहे. तालुका प्रमुख प्रकाश वेखंडे यांनी हा प्रस्ताव मांडला असून मुख्यमंत्र्यांशी या संदर्भात सकारात्मक चर्चा झाल्याचं विचारवादळशी बोलताना सांगितलं. या प्रसंगी महिला आघाडी तालुका प्रमुख विद्या फळडे आणि शहापूर शहर युवा संघटक पृथ्वी अधिकारी यांचा LLB उत्तीर्ण झाल्यामुळे सत्कार करण्यात आला. यावेळी संपर्क प्रमुख अरुण कासार, आकाश सावंत, वामन गायकर, पद्माकर वेखंडे, काशीनाथ पडवळ, शरद वेखंडे, कैलास पडवळ, चिंतामण वेखंडे, सचिन तावडे, निलेश भांडे, कामिनी सावंत, किशोर दिनकर, राजेश वेखंडे आदी पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. पावसाच्या दिवस असताना सुद्धा कार्यकर्ते जे आहेत राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या या योजना लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी एवढ्या मोठ्या संख्येने सर्व पदाधिकारी जे आहेत ते पावसाळ्यामध्ये एवढं मोठं पाऊस पडत असताना सुद्धा उपस्थित राहिलं. त्याच्यामुळं स्वाभाविकच आहे का कार्यकर्त्यामध्ये सुद्धा मुख्यमंत्र्यांच्या प्रती जो असलेला आदर आणि मुख्यमंत्र्यांनी या राज्यासाठी किंवा आपापल्या जिल्ह्यात तालुक्यामध्ये ज्या योजना शेवटच्या माणसाला मिळावा त्याच्यासाठी कार्यकर्ता पुढे येऊन ते सुरूही आहे काम त्यांचं, परंतु अजून चांगल्या पद्धतीने करावा ही भावना त्यांना सांगण्यासाठी आणि त्याच निमित्ताने भेटण्यासाठी हा मेळावा या ठिकाणी आज झाला. आणि सर्व शिवजनांची भावना आहे का या शहापूर तालुक्यामध्ये शिवसेना मागे बोललो आजही शिवसेना पक्ष नंबर 1 आहे. लोकसभेला काही लोकांना आमचा पक्षाचं काय दिसलं नसेल, परंतु माननीय प्रकाश पाटलांना त्याची जाणीव आहे आणि म्हणून पाटील साहेबांनी सुद्धा आम्हाला सांगितलेलं आहे का ही 100% सीट ही शिवसेनेला मिळवण्याचा मी प्रयत्न करेन आणि आमची सर्वांची भावना आम्ही माननीय प्रकाश पाटलांना समोर मांडलेली आहे आणि ते नक्कीच मुख्यमंत्र्यांपर्यंत आमच्या भावना कळवतील. सत्य बातमीसाठी बातमी मागचं दडलेलं सत्य पाहण्याकरता अन्याय विरुद्ध प्रहार करणाऱ्या आपल्या विचारवादळ या वाहिनीला सबस्क्राईब करा. त्याच्या शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करून त्याच्याच बाजूला असणाऱ्या ऑल नोटिफिकेशनला ऑन करा. धन्यवाद.